आदित्य ठाकरे करणार उद्या पुणे दौरा. पुरानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा घेणार आढावा. पूरस्थितीची नेमकी कारणंही घेणार जाणून. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या पत्नी शिंदे गटात. शेकडो कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला प्रवेश. अजित पवारांकडून शिंदे गटाला मोठा धक्का. कन्नडचे माजी आमदार नितीन पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश. अजित पवारांकडून पाटलांना विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता. माझं आडनाव चर्चा ठेवायला हवं. मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार असल्याच्या चर्चेवर पंकजा मुंडेंचं मिश्किल विधान. राज्यपाल पदावरून महायुतीत खतखत. अमित शहानी शब्द देऊनही राज्यपाल पद न दिल्यानं अभिजित अडसूळ यांनी व्यक्त केली नाराजी. अब्दुल सत्तारांकडून बिबट्याचा राष्ट्रीय प्राणी म्हणून उल्लेख. संभाजीनगरातील बिबट्याला 3 दिवसात शोधण्याचे आदेश देताना सत्तारांचं विधान. महायुतीतील जागा वाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार जाहीर केला. दिंडोरीतून नरहरी झिरवाळ्यांची उमेदवारी घोषित. गोकुळ झिरवाळचा मी बाप, तो माझ्या शब्दाबाहेर नाही. गोकुळ झिरवाळ्यांनी शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मागितल्यानंतर नरहरी झिरवाळ्यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगे यांचा 7 ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्र दौरा. शांतता रॅलीत हजारो मराठा बांधव होणार सहभागी. सोलापुरातून शांतता रॅलीला होणार सुरुवात. विधानसभेत शेतकऱ्यांची स्वतंत्र आघाडी बनवणार. बच्चू कडूंची घोषणा. तर मवी आणि महायुतीच्या पाठिंब्याबाबतचे 9 ऑगस्ट नंतर निर्णय. रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ. 2 सप्टेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश. अमोल कीर्तीकरांच्या याचिकेवरून मुंबई हायकोर्टाचं समन्स. पूजा खेडकर प्रकरणानंतर एमपीसी दक्ष. 2022 साली उत्तीर्ण झालेल्या 9 दिव्यांग अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची केली फेर तपासणी. तीन समन्स बजावूनही पूजा खेडकर गैरहजर. तर आठवड्याभरापासून खेडकर संपर्क क्षेत्राबाहेर असल्याची पोलिसांची माहिती.